नमस्कार रसिक हो. मी आपल्या सर्वांची सुपरिचित गायिका संगीतकार चारुशीला बेलसरे. कलाप्रेमी मंच या आमच्या संस्थेतर्फे मी विविध उपक्रम मुलाखती असं घेत असते. तर आज मी आपलं या उपक्रमांमध्ये स्वागत करते आणि आज ऐकणार आहोत आपण डॉक्टर मधुसूदन घाणेकर या विश्वविक्रमवीर ज्यांना म्हणतात त्यांची छोटीशी पण अतिशय बहारदार अशी मुलाखत. सरांना नुकताच आंतरराष्ट्रीय एकपात्री कलाकार असा जीवनगौरव पुरस्कार मिळालेलाच आहे, पण आता दुसरा जीवनगौरव पुरस्कार आमच्या संस्थेतर्फे मी आत्ता त्यांना देणार आहे. आपण 309 विक्रम स्थापित केलेत असं मला मी माहिती काढली आहे, तुम्ही पण दिली होती आणि इतरांकडून पण कळलं. आता 31 जुलैला तुम्ही महम्मद रफी यांच्या गाण्याचे प्रोग्राम केलेत, त्याच्याबद्दल काहीतरी सांगता का? हो, काय पूर्ण झालं ते? 2014ला 31 जुलै रोजी मी रफी साहेबांची सलग 112 गाणी मी सादर केली आणि तेव्हा मला निवेदक वगैरे मला काही लागत नाही, निवेदन पण माझंच केलं. आणि विशेष म्हणजे आत्तापर्यंत माझ्या नावावर मागाशी म्हटलं असं 309 विश्वविक्रम झालेले आहेत. सगळे विश्वविक्रम माझ्या बायपास नंतर केलेले आहेत. मी 2003मध्ये माझी बायपास झाली आणि त्यानंतर मी सगळे 309 विश्वविक्रम मी केले आणि अजूनही काही विक्रममध्ये चालू. तर रफी साहेबांची मी 112 गाणी सगळं गाणी मी सादर केली. विश्वविक्रम हो हो. आणि मला रसिकांना सांगावं असं वाटतं की केवळ गाणं हा एकच विषय नाही सरांचा, तर ते उत्तम ज्योतिषी आहेत, ते उत्तम वक्ते आहेत, ते उत्तम गातात पण. आणि कुठल्याही भाषेत कुठलंही गाणं असेल तर ते लवकर आत्मसात करून त्यांना तबला पेटी असं, मी प्रोफेशनल आर्टिस्ट मला लागतं, पण मला वाटतं ते माझ्यापेक्षा काहीतरी ग्रेट असावे. त्यांना तबला पेटी कुठलंही वाद्य नसलं तरी ते उत्तम छान गाऊ शकतात. हे त्यांच्या गायकीचं एक वैशिष्ट्य आहे. तर हे मला अगदी मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. मला काहीतरी छोटंसं तरी सुराला वाद्य लागतं की गायचं म्हणलं तर अरे बापा पट्टी कुठली काय, पण सर लगेच म्हणलं की म्हणलं की सुरू. एखादी रफीच्या गाण्याची 1-2 ओळी म्हणून दाखवता का? एक म्हणली तरी चालेल. चौदवी का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौदवी का चांद हो. वा 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 सर, किती छान. सर, तुम्ही जे विविध विक्रम केले आहेत आणि विदेशात जाऊन सुद्धा, तर त्याविषयी जरा माहिती सांगा. माझे भारताचं 20 देशामध्ये माझे कार्यक्रम झालेले आहेत, एकपात्री कार्यक्रम सब कुछ मधुसूदन. त्याच्यामध्ये 85,000 त्यापेक्षाही जास्त मध्ये प्रोजेक्ट झालेले आहेत. आणि 20 देशामध्ये जे कार्यक्रम केले ते स्वतःहून कुठलाही प्रायोजक न घेता ते मी कार्यक्रम केलेले आहेत. आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे मी जे कार्यक्रम जे केले त्यात भविष्य, नंतर भाग्यांक, नंतर शिववादन आणि सगळ्यात महत्त्वाचा विक्रम म्हणजे मी व्यासपीठाची व्याख्या बदलली. जिथं रसिक तिथं कार्यक्रम, म्हणजे विमानतळावरती साईट सीइंग करता चहाच्या टपरीवरती, रस्त्यामध्ये, वाटेमध्ये, हॉटेलमध्ये, हॉलमध्ये, मॉलमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये, म्हणजे मी स्वतः ICUमध्ये असताना सुद्धा मी कार्यक्रम केलेला आहे. आणि या पाठीमागचं रहस्य एकच की आपलं शरीर जरी आधू झालं तरी मन आधू होऊ द्यायचं नाही. आणि या सगळ्या माझ्या सगळ्या यशस्वी वाटचाली करता 2016मध्येच 18
राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी माझं नाव रेग्युलर ताराला दिलं. सर डॉक्टर मुरलीधर घाणेकर रेग्युलर तारा असं माझं ते नाव. अरे वा वा, अभिनंदन सर, खूप खूप अभिनंदन. मला एक रसिकांना असं सांगावंसं वाटतं की जवळपास 1000हून जास्त असे वेगळे विक्रम त्यांनी स्थापित आता करण्याची त्यांची मनीषा आहे पुढे. तर त्याच्या आधीच त्यांना 1000हून जास्त मोमेंटोज मिळालेत आणि अनेक ठिकाणी सत्कार झालेला आहे. त्यांची स्वतःची ज्योतिषाची खूप मोठी संस्था आहे. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी शिकून तयार झालेले आहेत, मोठे ज्योतिषी झालेले आहेत आणि ते स्वतःसुद्धा उत्तम भविष्यकार आहे. तर एकाच व्यक्तीमध्ये असे विविध गुण मिळणं हे फार अतिशय आपल्याला दुर्मिळ बघायला मिळतं. पण आज घाणेकर साहेबांना भेटल्यावर मला एक आश्चर्य, 14वं आश्चर्य म्हणावं का 15वं ते समजत नाही. पण 18वा आपण म्हणूया, कारण 18 ऑगस्टला त्यांचा एक वाढदिवस आहे. त्या दिवशी ते 72 वर्ष पूर्ण करतायत. त्यानिमित्त मी सरांना त्यांचे सगळे विक्रम जे अजून मनात शिल्लक आहेत ते अनेक वर्ष चालूच राहावेत आणि अनेक वर्ष आम्हाला सुद्धा ते बघायला मिळावेत अशी इच्छा व्यक्त करते, सदिच्छा, की त्यांचे अनेक मनात जे विक्रम राहून गेलेत ते त्यांनी शतक पूर्ण करावं. शतकाचाही विश्वविक्रमवीर म्हणून त्यांनी हे करावा आणि त्या शतकाच्या पुढच्या 25-27 वर्षाच्या वाटचालीत त्यांचे जे उरलेले विक्रम आहेत ते सुद्धा अतिशय सुंदरपणे त्यांनी पार पाडावेत आणि आपल्याला ते बघायला सुद्धा मिळावेत अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. 18 ऑगस्ट त्यांचा वाढदिवसाच्या त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.